संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाणारी पिंपळनेर नगरी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे। नुकतेच नगर परिषदेचा दर्जा मिळालेल्या या शहरात आता विकासाऐवजी सट्टा, मटका आणि जुगार यासारख्या अवैध धंद्यांनी पाय पसरले आहेत। विशेष म्हणजे हे सर्व काळे धंदे पोलिसांच्या नाकाखाली खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। पिंपळनेर मध्ये केवळ स्थानिकच नव्हे तर शेजारील गुजरात राज्य आणि ग्रामीण भागातील बडे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन जुगार खेळण्यासाठी येत आहेत। दररोज लाखो रुपयांची उलाढाल या अवैध अड्ड्यांवर होत असून शहराच्या मुख्य भागासह छुप्या मार्गांनी चालणाऱ्या या धंद्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे आणि अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। या अवैध धंद्यांमुळे शैक्षणिक वातावरणावरही वाईट परिणाम होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। एमडीटीव्ही न्यूजने हा प्रश्न लावून धरल्याबद्दल शिक्षकांनी विशेष आभार मानले आहेत। शाळेत येणारी मुलं आणि तरुण पिढी या सट्टा मटक्याच्या आमिषाला बळी पडत आहे। अशा सामाजिक समस्येला वाचा फोडल्याबद्दल आम्ही एमडीटीव्ही न्यूज आणि वार्ताहर विलास जाधव सर यांचे ऋणी आहोत। प्रशासन आता तरी कठोर पावले उचलली पाहिजे अशी भावना काही ज्येष्ठ शिक्षकांनी व्यक्त केली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे सट्टा मटका सुरू असतानाही पिंपळनेर पोलीस कोणतीही ठोस कारवाई का करत नाही हा आता सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। सामान्य नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती या प्रकरणांमुळे त्रस्त आहेत। तक्रार करायला गेल्यास उलट भीतीचं वातावरण निर्माण केले जाते। पिंपळनेर पोलीस प्रशासन आता तरी आपली झोप उडणार का की अवैध धंद्यांच्या मालकांसमोर शरणागती पत्कराल असा जळजळीत सवाल एमडीटीव्ही न्यूजने उपस्थित केला आहे। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून या अड्ड्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी विलास जाधव, पिंपळनेर परिसर वार्ताहर।